नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत TET पेपर क्रमांक 1साठी जे आपल्याला गणित, बुद्धिमत्ता व भूमितीचे प्रश्न विचारले जातात. त्यातील आपण आकृत्यांची संख्या मोजणे या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत. 2013 ते 2025 या दरम्यान जे TET पेपर क्रमांक 1 झाले होते त्यामधील आपण आकृत्यांची संख्या मोजणे किंवा आकृत्यांची संख्या ओळखणे या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपलं जे ओयासिस करिअर पॉईंटचं ॲप आहे, या ॲपमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ओल्ड क्वेश्चन पेपर सिरीज तिथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मॉडेल क्वेश्चन पेपर सिरीजसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अगदी ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही हे पेपर सोडवू शकता, व्ह्यूज करू शकता. प्रत्येक पेपरचा विश्लेषणाचा सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, खालील आकृतीतील एकूण किती त्रिकोण आहेत? आकृतीतील त्रिकोणांची संख्या विचारली. आता जर आपण पाहता तर आकृतीचे दोन सरळ सरळ भाग होतात. म्हणजे एक त्रिकोण हा होईल वरच्या बाजूचा. आपल्याला माहिती आहे जर अशी आकृती असेल तर साहजिकच या आकृतीमध्ये 3 त्रिकोण असणार आहेत. म्हणजे हा एक आणि हा 2. आता हे 2 कोणते? तर हा एक होतो हा आणि हा दुसरा आणि कंबाईनमधून तिसरा. किंवा याची जरी बेरीज केली एका भागाची आणि दुसऱ्या भागाची तर 1 आणि 2 3. ठीक आहे, हा त्याचं बेसिक स्ट्रक्चर आहे. याच पद्धतीनं हा त्रिकोणाचा दुसरा राहिलेला जो भाग आहे तो कसा आहे बघा, या पद्धतीप्रमाणे आहे. हा दुसरा राहिलेला भाग हा असा. तर हा पण कसा सोडायचा असतो? यामध्ये इथे 1 लिहा, इथे 2 आणि इथे 3 आणि यांची बेरीज करा. म्हणजे 1 2 3 आणि 3 6. म्हणजे यामध्ये लपलेले आहेत 6. म्हणजे 3 + 3 6. 6 कसे? या आकृतीमध्ये आहेत 3 आणि या आकृतीमध्ये आहेत 6. म्हणजे 3 आणि 6 9. नेक्स्ट. त्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये पेपरमध्ये ही आकृती दिलेली आहे. ठीक आहे, हे आपण उत्तरासाठी तयार केलेली आहे. आता यामध्ये काय विचारले? शेजारील आकृती. म्हणजे या आकृतीमध्ये तुम्हाला विचारले की चौकोनांची संख्या किती आहे. आता आपण जर पाहिलं नुसतं या आकृतीकडं तर साधारणपणे आपण जर चौकोन काढायचा प्रयत्न जर केला तर हा एक मोठा चौकोन दिसेल तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर हा एक चौकोन होईल, त्याच्यानंतर हा एक चौकोन होईल. पण आपण पेपर पेनवर जर असं ट्रेस करण्याचा प्रयत्न केला तर गोंधळ होईल. म्हणून आपण काय केलं, त्याला नावं दिलं. म्हणजे ह्या बाजूला जसं आपण काय नाव दिलं, हा A B C आणि D. म्हणजे हा A B C D हा एक चौकोन होईल. नंतर A B G E म्हणजे हा A B G आणि E हा एक चौकोन होईल. नंतर A B H F हा एक चौकोन होईल. अशा पद्धतीनं जर तुम्ही नावं देऊन काउंट करत गेलात तर या आकृतीमध्ये साधारणतः 8 चौकोन होतील. किती होतील? 8 चौकोन होतील. हे 8 चौकोनांची नावं तुम्हाला इथं दिलेली आहे. हा तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून आकृतीला नावं देऊन तुम्ही मोजू शकता. त्यानंतर परत एकदा सेम क्वेश्चन विचारला आहे 2021 प्रमाणेच. सोबतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या किती आहे? आणि तुम्हाला पेपरमध्ये आकृती दिली होती ही. आता हा त्याच्यापेक्षा थोडासा काठीण्य पातळीचा आहे, किचकट आहे. कारण त्यांनी मध्ये इथं रेषा टाकल्यामुळं अजून तो प्रश्न किचकट झालेला आहे. तरी काही अडचण नाही, आपण नावं देऊयात. ABCD जसं मेन नाव दिलं आपण ABCD. जसं इथं नावं दिली बघा, हा ABC आणि D. त्याच्यानंतर IDEJ म्हणजे आपण जर मोजले IDEJ हे छोटा वाला. नंतर IDAF म्हणजे हा एक. अशा पद्धतीनं 16 चौकोन या आकृतीमध्ये तयार होणार आहेत. त्यानंतर त्रिकोणांची संख्या किती आहे आकृतीमध्ये दिलेली. तर आपण जर पाहिलं सरळ साध्या डोळ्याने आपल्याला पाहून आपण साध्या नजरेने बी ओळखू शकतो. हा एक आहे, हा 2,
3 4 5 आणि 6 म्हणजे स्टारचे जे शेवटचे टोक आहेत म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे हे झाले 6 झाले. ठीक आहे. त्यानंतर मधले बघा 1 2 3 4 5 6 मध्ये पण किती झाले? 6 झाले. आता जर आपण थोडंसं काळजीपूर्वक जर बघितलं तर मधले 3 आणि बाजूचा 1 मिळून हा 1 तयार होईल. त्याच पद्धतीनं हा पण होईल. हा म्हणजे प्रत्येक बाहेर येणाऱ्या बाजूचा जर आपण पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की हा एक त्रिकोण तयार होऊ लागला आहे. हा म्हणजे परत किती तयार होतील? हे कंबाईन मिळून बघा, हा असे कंबाईन मिळून किती तयार होतील? 6 होतील ना. 6 बाजू येतं म्हणजे साध्या डोळ्याने दिसणारे बाजूचे 6, आतमधले 6 आणि हे कंबाईन दोघं मिळून होणारे हे 6 किती झाले? 6 18. आता हे 18 आणि हे जे मोठे एकावर एक ठेवलेले आहेत 2 तर हे 20 म्हणजे 6 + 6 + 6 + 2 बरोबर 20 त्रिकोण यामध्ये होणार आहेत. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. फक्त तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे की ह्यात कंबाईन मिळून 6 त्रिकोण तयार होतात. ठीक आहे. बाकी तर साध्या डोळ्याने तुम्हाला 12 त्रिकोण दिसतातच आणि एकावर एक ठेवलेले ते 2 त्रिकोण. त्यानंतर शेजारील आकृतीतील चौकोनांची संख्या किती आहे? आता परत सेम तसा क्वेश्चन आला. तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त एवढीच आकृती विचारली आहे. आपण या आकृतीला नावं दिलेली आहेत. ठीक आहे. आणि नावं देऊन मग आपल्याला चौकोन मोजणं इझी जातं. म्हणजे नावं दिली की बघा BCGF म्हणजे BCGF हा एक झाला. त्यानंतर BAEF त्याच्या विरुद्ध बाजूस झाला. अशा पद्धतीनं तुम्ही जर काउंट केले तर या आकृतीमध्ये सुद्धा 12 चौकोन आहेत. त्यानंतर त्रिकोणांची संख्या विचारलेली आहे आता. ठीक आहे. इथं काही आपल्याला काही सूत्र वगैरे वापरता येत नाही. आपल्याला काउंटच करावे लागणार आहेत कारण वेगळ्या पद्धतीची आकृती आहे. त्रिकोण विचारले ना आपल्याला. चला आता साध्या सरळ तुम्हाला दिसतात किती बघा. आता यामध्ये 1 झाला हा, त्यानंतर हा झाला दुसरा सरळ सरळ, हा झाला तिसरा आणि हा झाला चौथा. साध्या सरळ डोळ्याने आपल्याला किती दिसतात? तर 4 दिसतात. ठीक आहे. अजून काही लपलेले आहेत का याच्यामध्ये? आता आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर हा 2 4 आणि 3 हा मिळून किती झाला? हा 1 झाला. ठीक आहे. म्हणजे 5 झाले. त्याच्यानंतर असं लक्षात येतं की हा मोठा एक तयार झाला म्हणजे हा एक आता झाले 6. त्यानंतर एखादा दिसतो का अजून? हो, हा मोठा मिळून होतो. हा एक म्हणजे परत एक म्हणजे तर किती झाले? हे 4 1 5 1 6 आणि 1 7 म्हणजे एकूण त्रिकोण किती आहे याच्यामध्ये? तर 7 त्रिकोण आहेत. अशा पद्धतीनं आपण त्रिकोणांची किंवा विविध आकृत्यांची संख्या मोजणे या टॉपिकवर चर्चा केलेली आहे. तर तुम्ही जर ओल्ड क्वेश्चन पेपर आणि तुम्हाला जर काही सराव पेपर सोडायचे असतील तर आपल्या या ॲपमध्ये तुम्ही जाऊ शकता. प्ले स्टोअरवर आपलं ॲप उपलब्ध आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आहे. धन्यवाद.